चला स्टार्ट करूया आपण. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो सर. हा सर. आपण इंटिजर्स बघितलेलं. इंटिजर म्हणजे काय असतं सांगा? की पूर्ण नंबर असतो, 1 2 3 किंवा -1 वगैरे असे असतात. ओके. पण तुम्ही फ्रॅक्शन वगैरे काय असं ऐकलंय का? हो सर. ओके. आपण एक उदाहरण घेऊया. आंबे केव्हा असतात रे? आंबे कुठल्या सीझन मध्ये येतात? आता आंबे येणार काय? केव्हा मे येतात मध्ये आंबे? करा. मे. हा? मे. कुठल्या महिन्यात? मे. मे महिन्यात येतात. ओके. गेल्या वर्षी मे मध्ये खाल्लेले आंबे का नाही? हो. खाल्लेले. हो, ओके. हो. आंब्याचा सीझन चालू झालेला आहे, पण अजून काय जोरात आंबे येत नाहीये. आपल्या घराकडे आपल्याला 5 आंबे मिळाले. मार्केटमध्ये फक्त 5च आंबे आपल्याला मिळाले समजा. ओके. तुमच्या घरामध्ये 4 व्यक्ती आहेत, आई वडील, तुम्ही आणि तुमची बहीण किंवा भाऊ. ओके. असं 4 व्यक्ती आहेत. पहिल्या दिवशी सगळ्यांनी तुम्ही एक एक आंबा खाल्ला. किती राहिले आंबे? एक. एक. दुसऱ्या दिवशीसाठी एक राहिला. तुमच्या आईने तुम्हाला काय सांगितलं? हे आंबा घे. हा आंबा किती राहिलेला? एक आंबा राहिलेला. एक तू खा म्हणून सांगितलं, तर तुम्ही काय करणार? तो 4 भागात डिवाइड करणार. तुम्ही खाणार का सगळ्यांना देणार? सगळ्यांना देणार. वा रे वा, चांगलं आहे. मग कसं करणार ते? 4 भागात कसं डिवाइड करू शकता आपण? 1/4. 1/4 करणार. ओके. म्हणजे आपण काय करणार सांगा? त्यालाच आपण फ्रॅक्शन म्हणतो. म्हणजे एखाद्या वस्तूची समजा आपण काय करत असतो, वेगवेगळे भाग करत असतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं, केक वगैरे केव्हा खाल्लाय? हो सर, कालच खाल्ला. बर्थडेला वगैरे केक खाल्लाय का? कापतो वगैरे तो. हो सर. हो. समजा हा कालच आपला केक, खाल्ला. हा तुम्हाला केक झाला, तुमचा बर्थडे केक. ओके. तर तुमचे घरामध्ये समजा आपण सध्या कोरोनामुळे जास्त कोण नाहीये, 4च जण आहेत. तर काय करणार तुम्ही? 4 जणांना, आपल्या घरात 4च माणसं आहेत. काय करावं लागेल? सर 4 प्रत्येकाला भागात डिवाइड करायचं. 4 भागात डिवाइड करायचं. आपल्याला डिवाइड करायचं. बरोबर आहे? हो. ओके. 4 भाग, इक्वल भाग झाले बघा. 4 इक्वल भाग आपण काय केले? त्याला डिवाइड केले. आता हाफ 1 झाला, 2 झाला, 3 झाला, 4 झाला. ओके. तर समजा याच्यातला हा भाग मी घेतला. कुठला सांगा? हा एवढा भाग मी घेतला. मी बरोबर नाही काढलंय, 2 मिनिट. हा एवढा भाग मी घेतला, त्याच्यातला पहिला भाग. ओके. बाजूला काढला मी. हा भाग इथे नाही आहे. तर या भागाला आपण काय म्हणतो सांगा? किती भाग झाला हा? सगळ्यापैकी किती? 1/4. 1/4. सगळ्या भागापैकी किती भाग घेतला? एक भाग घेतला. बरोबर आहे. पण एकूण किती भाग होते? 4. 4 होते, म्हणून आपण 1/4 म्हणतो. लक्षात आहे? याच्यातले मी समजा 2 भाग घेतले, मी 2 घेतले, पण एकूण किती होते? 4. म्हणून 2/4 म्हणतो. पण 2/4 म्हणजे सुद्धा 1/4च झाला. त्याला जर आपण काय केलं, 2 1 जा 2, 2 2 जा 4 केलं, तर परत काय मिळालं आपल्याला? नाही, 2 पैकी 4 पैकी 2 घेतले ना, 1/4 भेटलं. हाफ झाला. सॉरी, आला किती आलं सांगा? हाफ झालं. तर आपण 1/4 काय केलं? ऍड केलं. म्हणजे किती आले सांगा? हाफ झालं. ओके. आता तिसरा भाग मी घेतला, तर किती भाग घेतले आपण एकूण? 3/4. 3/4. 3/4. 4 भाग केले आणि त्याच्यातले आपण काय घेतले सांगा? 3 भाग. हे आपलं याचं बेसिक आहे, पण बहुतेक सगळ्यांना तुम्हाला हे 5th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे. तरी पण मी हे एक्सप्लेन करायला पाहिजे का? नाही सर. माहित आहे सगळ्यांना? हो सर, माहिती आहे. तरी पण मी एक उदाहरण घेतो. चला. असे मी भाग केले. ओके. आणि मी काय केलं सांगा? हा भाग घेतला आणि हा भाग घेतला. तुम्हाला सांगू शकाल किती भाग मी घेतले ते? 2/13. हा, 2/13.
किती? 2/13. 2/13. 2/14. 14. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 7 8 9 10 11 12. 12 दिसत आहेत की रे मला पण. 2/12. 2/12. सगळ्यांचे आन्सर आहे बरोबर. सगळ्यांना वाटतं की हे बरोबर आहे. हो सर. हा येस. हो सर. हा तर मी सांगतोय सगळ्यांचं काय सांगा चुकीचं आहे. का चुकीचं आहे कोण सांगेल मला? सर कारण की हे सगळे इक्वल भाग मध्ये नाही आहेत. इक्वल भाग असायला पाहिजे तेव्हाच आपण घेणार आहोत, तेव्हाच आपण फ्रॅक्शन म्हणणार आहोत. इथे बघा हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. लक्षात आहे ना? कारण आपण काय करतोय शिकतोय, आपलं बेस आपल्याला माहित नाही. अशा प्रकारे असतं. फ्रॅक्शन म्हणजे काय असतं सांगा? सगळे भाग इक्वल असायला पाहिजे. आता इक्वल आहेत का बघा? हा छोटा आहे, हा मोठा आहे. मग असंच आपण उदाहरण घेऊया. समजा तुम्ही 4 भाग केले, केकचे तुम्ही 4 भाग केले. काय केले सांगा? 4 भाग केले. पण 4 भाग मी असे केले, हा एक भाग झाला, हा एक भाग झाला आणि हा एक झाला. आता या भागाला तुम्ही 1/4 म्हणू शकाल का? किंवा या नाही. भागाला तुम्ही 1/4 म्हणू शकाल का? म्हणू शकाल? नाही. 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 आपण फ्रॅक्शन केव्हा म्हणणार आहे त्याला? फ्रॅक्शन म्हणजे काय असणार? त्याचे इक्वल भाग असायला पाहिजे. आता हे मी तुम्हाला दिलं ते इक्वल आहेत का बघा? हा मोठा आहे, हा छोटा आहे. लक्षात आहे? आता समजा एखाद्या स्टुडंटला मी काय, हा केकच आहे समजा, हा भाग दिला, दुसऱ्या स्टुडंटला हा भाग दिला, तर दोघांना सेम भाग मिळाला का? नाही इक्वल सर. मिळालं का? नाही. नाही. एकाला कमी मिळाला, एकाला जास्त मिळाला. लक्षात आहे ना? म्हणून पहिल्यांदा हे लक्षात घ्या, फ्रॅक्शन म्हणजे केव्हा करतो सांगा? तर सगळे भाग आपण इक्वल हे करायला पाहिजे. लक्षात आहे? इक्वल भागामध्ये डिवाइड करायला पाहिजे, तेव्हाच त्याचं फ्रॅक्शन होणार आहे. आता हे मी कसं लिहू शकतो बघा? तरी पण हे आपण लिहू शकतो, पण हे चुकीचं आहे. तुम्ही जे सांगितलं ते चुकीचं आहे. ओके, तर मी कसं लिहितो बघा. आता इथे बघा, हे 2 भाग मिळून एक भाग होतो याचा. हा एक भाग आणि हा एक भाग हो. मिळून 2 मिळून ना. सॉरी, ओके. हा एक भाग आणि हा एक भाग मिळून काय होते सांगा? 8. एवढा भाग होतो. बरोबर आहे? ओके, हो. सांगा. हा एक कन्सिडर करणार. 2 3 4 5 6 7 आणि 8. आपण किती बळ बनवलेत भाग? 8. 8 बनवले. 8. आणि त्याच्यापैकी एक घेतला. हं. बरोबर? म्हणजे हे आपलं बरोबर आहे. क्लिअर समजतंय? हो सर. हो. नाहीतर आपण वेगळ्या प्रकारे काय करू शकतो सांगा? तर ह्या प्रत्येकाचे 2-2 भाग करायचे. हे जे राहिलेत ना त्यांचे पण काय करायचे? भाग करायचे. हे सगळे भाग इक्वल व्हायला पाहिजे. आता टोटल भाग किती आले सांगा मला? 14. 14 नाही, परत मोजा. 12. 12 पण नाही आहे, 16. 16 आहेत. आणि आपण किती भाग घेतले? 2 भाग घेतले. 2/16 म्हणजे काय झालं सांगा? 1/8. हे दोन्ही प्रकारे तुम्ही काढलं ना तरी आन्सर सेम येणार आहे. इथे सगळ्यांचं क्लिअर झालंय? हो. काय करणार सांगा? ते इक्वल भागामध्ये डिवाइड करायला पाहिजे. इक्वल भागामध्ये डिवाइड नाही केलं तर तुमचं आन्सर चुकणार. क्लिअर? अनेक देऊ मी तुम्हाला? अनेक देऊ का? हो सर, द्या ना. हो. चला, समजा समजा मी काय केलं सांगा? हे दोन्ही भाग रंगवले. कुठला? हा एक रंगवला, पूर्ण रंगवत नाही पण, आणि हा रंगवला. लक्षात आहे? तर मला रंगवलेला शेडेड भाग किंवा रंगवलेला म्हणूया आपण, किती भाग आहे सांगू शकाल तुम्ही? 2/6. सर 1.
सर 1 1/4 1/4 सर एकाने 1/4 2/6 सर 1/4 ओके आणि 2/6 आणि कारण की तो 2 रंगवलेले आहे अजून टोटल 6 आहेत. ओके आणि कोण सांगतोय? झालं काय? मी स्टार्ट करू काय? हेच आन्सर फायनल. सर हा बोल. नाही. कोण बोलणार अजून? हॅलो, चला मी स्टार्ट करतो. चला करू ना. एक तर आपण काय करू शकतो सांगा. एक काय करायचं, त्याचे पण 2-2 भाग करायचे. त्याचे पण काय करायचे, 2-2 भाग करायचे. आता किती भाग झाले टोटल? इक्वल आहेत सगळे. हा किती आले? 8 8 झाले. 8 ओके. आणि त्याच्यापैकी आपण किती घेतलंय? 2 म्हणजे 2/8 झालं. किंवा दुसरं काय करायचं बघा, हा भाग जर उचलून मी इथे ठेवला आणि हा भाग उचलून इथे ठेवला तर त्याचा संपूर्ण एक भाग होईल की नाही दोघांचा मिळून? हो हा, म्हणजे आपण काय घेतलंय, टोटल जे 4 भाग आहे त्याच्यातला एक भाग घेतला असं पण लिहू शकतो. याचा आन्सर हे म्हणजे सुद्धा 2 1 लोएस्ट फॉर्म आहे ना 1/4 समजलंय? हो सर समजलंय काय? हा. हो सर दोन्ही प्रकारे करू शकतो बघा. एक तर काय करायचं, इक्वल भागामध्ये हे करायचं, नाहीतर काय करायचं, हे उचलायचं म्हणजे उचलून ठेवायचं नाही आपल्याला. फक्त आपण काय करायचं, तसं विचार करायचा. हा उचलून जर आपण इथे ठेवला ना तर दोघांचा मिळून एक भाग होऊ शकतो. आणि हा उचलून इथे ठेवला, एक भाग आपला काय झाला, आपण कलर केलेला आहे आणि राहिलेले भाग नाही आहेत, म्हणजे 1/4 झालं. क्लिअर? क्लिअर? आता समजतील ना, असे करता येतील ना तुम्हाला सांगितलं तर? हा सर. हो. आणि घेत नाही का? घेऊ मी? सर मला थोडं कन्फ्युजन झालंय पण यात. कशामध्ये कन्फ्युज झालं सांग? म्हणजे सर 4 भाग आहेत हा त्यात ना, हे म्हणजे बघ 4 भाग होते हा त्यातनं आपल्याला ते 2 जे आपण रंगवले त्यांना जॉईन करायचे आणि हे करायचंय का? बरोबर. हे दोन्ही जॉईन केले तर त्याचा एक भाग झाला ना, एक आपला रेक्टँगल झाला ना. हा आणि टोटल रेक्टँगल किती आहेत? 4 आहेत ना. हा. मग त्याच्यातला एक घेतला. क्लिअर? क्लिअर? हा. मग यालाच आपण फ्रॅक्शन म्हणतो. याला काय म्हणतो सांगा? फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे का? इक्वल भाग असायला पाहिजे. जर इक्वल केले नाही आणि तुम्ही असं गेलं तर तुमचा आन्सर नाही, चुकीचा आहे. कारण सगळ्यांना सेम सेम मिळायला पाहिजे. ओके. म्हणजे जेवढा पण समजा एखाद्याला 1/4 दिला, दुसऱ्याला 1/4 दिला, दोघांचं काय असायला पाहिजे? सेम सेम असायला पाहिजे 1/4 म्हणजे. तर त्याला आपण 1/4 म्हणणार आहे. बरोबर. क्लिअर? ओके. नेक्स्ट घेऊ मी आता का अजून घ्यायला पाहिजे याच्यावर? हा कसं करायचं? काय ते? त्रिकोणचं कसं करायचं? त्रिकोणवर घेऊया. ट्रायंगल घेऊया एक. नेक्स्ट पेजवर. ओके. ट्रायंगल आहे. ओके. ट्रायंगलचे मी काय करणार सांगा, इथे मी काय करतो, इक्वल डिस्टन्स घेतो. हा समजा 3 सेंटीमीटर आहे, मी इथे 1 सेंटीमीटर घेतो, 2 सेंटीमीटर. ओके. आणि दोन्ही भाग मी काय केले, जोडले. तर इक्वल 3 भाग झाले त्याचे. हा, आपण म्हणू शकतो. किंवा दुसरं समजा मी असं पण काढू शकतो. ट्रायंगल समजा मी काढला. ओके. हे सगळ्या बाजू सेम आहेत. समजा सगळ्याच साईड सेम असलेल्या ट्रायंगलला काय म्हणतात सांगा? माहित आहे कोणाला? इक्विलॅटरल ट्रायंगल. ट्रायंगल किंवा त्याला मराठीमध्ये म्हणतात समभुज त्रिकोण. आता ट्रायंगलचे मी किती भाग केले? इक्वल किती भाग केले? 4 हा 1 झाला माझा, हा 2 झाला, हा 3 झाला, 4 झाला. समजा आपला केक आहे तो ट्रायंगल मध्ये. अख्खा ट्रायंगल पकडून 5. काय आलं म्हणतोय? अख्खा ट्रायंगल पकडून 5 होणार ना? नाही, 5 ट्रायंगल नाही, आपण किती हे केले ते बघितलं. मगाशी आपण याच्यामध्ये 5 म्हणून होतो का? याचे आपण फ्रॅक्शन साठी बघतोय. टोटल तू म्हणतोय ते बरोबर आहे. आपण फ्रॅक्शन साठी काय म्हणणार आहे?
त्याचे टोटल 4 भाग केले, 5 नाही म्हणणार. हे किती आले भाग? 4 भाग झाले. म्हणजे याचे मी काय केले, ट्रायंगलचे 4 भाग केले. समजा एकाला मी जर 2 भाग दिले तर मी किती दिला सांगा? किती फ्रॅक्शन मध्ये कसं लिहिणार ते? कसं लिहिणार? एकाला मी काय 2/4 म्हणजेच काय लिहिणार सांगा? 1/2 लिहिणार. क्लिअर? हो सर. क्लिअर समजलं ना? ओके. आणि घेऊ का? समजले परफेक्ट? नाही सर. समजलंय ना? ओके. चला. तर फ्रॅक्शन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॅक्शन असतात. तुम्ही बहुतेक ऐकलं पण असेल, प्रॉपर फ्रॅक्शन. ऐकलंय? हा सर. हो सर. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय असतं सांगा? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, मी समजा असं लिहिलं तर याला काय म्हणतात? वरच्याला काय म्हणतात सांगा? न्यूमरेटर, न्यूमरेटर, डिनॉमिनेटर, ओके. वरच्याला आपण अंश आणि खालच्याला मराठीमध्ये छेद. लक्षात आहे ना? अंश आणि छेद किंवा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. लक्षात आहे ना? प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये काय असतं सांगा? कोण सांगतो? प्रॉपर मी सांगू? बोल ना. न्यूमरेटर छोटा असतो डिनॉमिनेटर पेक्षा आणि डिनॉमिनेटर मोठं असतं. मला सांगा याच्यातले कुठले प्रॉपर फ्रॅक्शन आहे? सर 4/6 हा प्रॉपर फ्रॅक्शन आहे. सर 4/6 आणि 4/5 4/6 हे प्रॉपर सर 4/5 हा प्रॉपर फ्रॅक्शन आहे. ओके. यालाच आपण काय म्हणतो? बहुतेक औषाधिक, मराठीत कोण असतील तर त्यांना औषाधिक म्हणतो. औषाध आहे, औषाधिक अपूर्णांक मराठीमध्ये. काय म्हणतो सांगा? औषाधिक. प्रॉपरला आपण काय म्हणतो सांगा? औषाधिक. कारण अंश मोठा आहे त्याचा. प्रॉपर म्हणजे काय? न्यूमरेटर असायला पाहिजे, छोटा असायला पाहिजे. औषाधिक नाही, सॉरी मी चुकीचं लिहिलं. छेद जास्त आहे. मराठीमध्ये त्याला छेदाधिक म्हणतात बहुतेक. चेक करा बघा, छेदाधिक. त्याचं छेद काय सांगा? डिनॉमिनेटर काय? जास्त. आता मला सांगा, असा शब्द तुम्ही ऐकला? इम्प्रॉपर. हा हो सर. सर, ऐकलाय. डिनॉमिनेटर छोटा असतो न्यूमरेटर पेक्षा. त्याला इम्प्रॉपर छोटा असतो न्यूमरेटर पेक्षा. न्यूमरेटर पेक्षा डिनॉमिनेटर काय असतो? छोटा. छोटा असतो. म्हणजे मी असं लिहिलं तर तो झाला बरोबर. सर हा हा झाला? नंतर हा इम्प्रॉपर नाही. हा हा इम्प्रॉपर झाला का? हो त्याला सर. improper म्हणणार, कारण ह्याचं बघा काय सांगा? न्यूमरेटर डिनॉमिनेटर पेक्षा जास्त आहे. ह्यालाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये? बहुतेक औषाधिक म्हणतो. औषाधिक अपूर्णांक. प्रॉपर आणि इम्प्रॉपर प्रत्येकाला समजलं? हो सर. ओके. तर आपण काय करूया? मी तुम्हाला सांगतो त्याच्यापैकी प्रॉपर कुठले, मी लिहितो तेव्हा सांगत चला. सर इम्प्रॉपर, प्रॉपर, इम्प्रॉपर, इक्वल इक्वल असा शब्दच नाही. इक्वल फ्रॅक्शन असा कुठला आहे का? मिक्स्ड फ्रॅक्शन. नाही सर, मिक्स फ्रॅक्शन. बापरे, नाही सर. काय आहे? होल. हा वन. मिक्स्ड फ्रॅक्शन. 12/12 म्हणजे काय झाला? वन. 1 झाला. आणि 1 हा काय सांगा? फ्रॅक्शन आहे का? नाही. त्याला आपण काय म्हणतो? इंटीजर. म्हणतो. आणि तुम्ही मला सांगितलेलं इंटीजर तुम्हाला परफेक्ट समजलं म्हणून. हे फ्रॅक्शन आहे का? नाही सर. नाही. म्हणजे असे क्वेश्चन आपल्याला यायला पाहिजेत बघा. नुसते पुस्तकातले नको, वेगळे. जर परफेक्ट असेल तर अशी आन्सर तुम्हाला देता यायला पाहिजे. क्लिअर? चला नेक्स्ट. हो सर.
प्रॉपर फ्रॅक्शन आहे. इम्प्रॉपर प्रॉपर प्रॉपर सर प्रॉपर फ्रॅक्शन प्रॉपर फ्रॅक्शन काय झालं सांगा 6/15 6/15 ओके. प्रॉपर इंटिजर इंटिजर काय झालं सांगा तो इंटिजर इंटिजर फ्रॅक्शन आहे का ते नाही सर. नाही आहे. आता आपण जे प्रॉपर इम्प्रॉपर बघितले ना, इम्प्रॉपर फ्रॅक्शन बघितले. समजा हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन झाला आहे का, प्रॉपर आहे का इम्प्रॉपर आहे? इम्प्रॉपर इम्प्रॉपर तुम्ही काय करू शकतो बघा, 2च्या पाड्यामध्ये टेबलमध्ये 9 येतं का? नाही ओ येतं, पोजा 8 येतं, बरोबर आहे. हो. रिमाइंडर किती राहतो, बाकी किती राहते? फाईव्ह मग आपण अशा प्रकारे ते लिहू शकतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो सांगा, मिक्स फ्रॅक्शन मिक्स फ्रॅक्शन. आपण काय म्हणतो सांगा, मिक्स फ्रॅक्शन म्हणतो. लक्षात आहे? हो सर. मराठीमध्ये बहुतेक बघा पूर्णांक अपूर्णांक, पूर्णांक युक्त अपूर्णांक काय आहे बघा. सर हे परत सांगा ना. परत सांगतो मी, घेणार आहे. समजा मी काय लिहिले, समजा 12/5 लिहिले. इम्प्रॉपर फ्रॅक्शन. हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन झाला. मग ते आपण मिक्स फ्रॅक्शन मध्ये काय तर 5 1 जा 5 5 2 जा 10 2 रिमाइंडर राहतात मग. करतो, रिमाइंडर राहतो. 5 लक्षात आहे? मी काय करतो बघा, तुम्हाला तसं समजत नसेल तर असं सांगतो. 5 2 जा 10 येतं सगळ्यांना डिव्हिजन. हो सर. रिमाइंडर किती राहिला? 2 राहिला. 2 रिमाइंडर काय मी इथे घ्यायचं, आणि जे आन्सर येतं डिव्हिजनचं ते इथे घ्यायचं. ओके. मी दुसरा घेतो. सर इम्प्रॉपर फ्रॅक्शन. 2 मिनिट मी वेगळा घेतो. समजा 5 6 6 घेतो. आता जर हे डिव्हिजन केलं आपण तर कसं येणार सांगा? सर 6 1 जा 12 13 14 3 रिमाइंडर. मग लिहिताना कसं लिहिणार? 2 2 3/6 2/3/6 लिहू शकतो, बरोबर आहे. सर आपण 2 होल 3/6 पण म्हणू शकतो. काय ते? 2 होल 3/6 पण आपण म्हणू शकतो. हा म्हणू शकतो. 2 होल 3/6 लक्षात आहे. ह्याला आपण काय म्हणतो सांगा? मगाशी कोणी समजलं नाही म्हटलं, त्याला समजलं का? मगाशी कोणतरी बोललेलं ना, समजलं नाही समजलं? हो सर समजलं. ओके. मी आणि घेणार आहे, बिंदास राहा. समजा मी तुम्हाला दिलं 25/3 दिलं, काय करणार? किती काय काय सांगणार? सर 3 8 जा 24 1 रिमाइंडर. ओके. मग मी असं लिहू शकतो. हो सर. नाही सर. तर नाही कशाला? हा सर लिहू शकतो. 8 3 किती होता? 24 आपण लिहू शकतो. लिहू शकतो. ओके. क्लिअर? हो सर. नेक्स्ट बघा. समजा मी तुम्हाला दिलं 29/7 काय लिहिणार? 7 3 जा 28. सर 4 1/7. ओके. हो सर. आणि एक दिलं समजा मला असं सर जमत 8 9 जा 72. किती? सर 1 10. सर 12 बरोबर. तुम्हाला जर टेबल पार्ट असतील ना,
12 8 जा 96. टेबल कितीपर्यंत पाठ आहेत तुम्हाला? हॅलो, सर मला सर 15 पर्यंत 20 पर्यंत पाठ करा बघा, आणि पॉसिबल झालं तर 30 पर्यंत पण पर्यंत मला थोडं कन्फ्युजन होतं, पण ओके त्यापर्यंत नीट येतं. ओके. पण ते केलं तर आपलं हे सिम्पल होणार बघा. हे सिम्पल होणार. हे समजलं मी इथे काय केलं ते समजलं का? हॅलो, हा सर. हा मी काय केलं? 99 डिव्हिजन सगळ्यांना येतं ना, का दाखवायला पाहिजे मला? डिव्हिजन येते ना सगळ्यांना? हा सर. हो सर. ओके, मग मी इथे डिव्हिजनच केली ना. जे आन्सर आहे ते मी इथे लिहितो, आणि रिमाइंडर आहे तो काय घेतो? न्यूमरेटरला घेतो, आणि ते हे लिहितो डिनॉमिनेटर 8. समजलं? हो सर. ओके. आणि देऊ मी? आणि देऊ का? हो सर. सर 12 12 सर 12 7 12 3 upon 7. किती? 12 3 upon 7. रिमाइंडर. समजलं सगळ्यांना? काय एक्सप्लेन करू मी हे? नाही सर, समजलं. सगळ्यांना? ओके. असं जर तुम्हाला जमत नसेल तर डिव्हिजन करा. 7 1 जा 7, 7 2 जा, आणि 3. म्हणजे आपण इथे 12 लिहिणार, न्यूमरेटर आहे तो 3 लिहिणार, रिमाइंडर जो मिळतो तो न्यूमरेटर म्हणून लिहिणार, आणि इथे जो डिनॉमिनेटर आहे तो तसाच लिहिणार. ह्याला आपण काय म्हणतो म्हणून सांगितलं मी? मिक्स फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणतो. हे तुम्हाला समजलं का आता सगळ्यांना? हो प्रॉपर सर. फ्रॅक्शन म्हणजे काय, इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, आणि मिक्स फ्रॅक्शन म्हणजे मला लक्ष नाही येत काय एक्झाम मध्ये होता ते लोक काही काय सांगून दिले. हा. कोण बोलतोय? अंशिका म्यूट. ओके, आता आपण काय करूया सांगा. मी तुम्हाला असं दिलं, याला कुठलं फ्रॅक्शन म्हणणार तुम्ही? सर मिक्स फ्रॅक्शन. मिक्स फ्रॅक्शन. त्याला आपल्याला काय करायचं? इम्प्रॉपर मध्ये कन्वर्ट सर करायचं. कसं 23 आन्सर सर येतो. 23 upon 4. कसं केलं बघा? याचं दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 5 4 जा आणि प्लस 3 ऍड करायचं. 3 ऍड करायचं, आणि मग 4 डिनॉमिनेटर. ओके हो सर. ओके ओके. नंतर नेक्स्ट बघा. सर 49 upon 4. 49 upon 4. काय करणार सांगा? 12 12 into into 4. 4 plus 1 plus आणि one. मग डिनॉमिनेटर करायचं. ओके, समजताय? हो सर. हो सर. सर 51. आपण काय करणार सांगा? 8 into 8 6 करणार. multiplied by 6 plus 3 is equal to 51 upon 6. 6. ओके. हो सर. आणि एक देतो मी. सर 71 upon 6. 71 upon 6. 71 upon 6. 6 आहे ना. ओके, म्हणजे तुम्हाला जमतंय बघा. मिक्स टू इम्प्रॉपर, इम्प्रॉपर टू मिक्स करतं, जमतं तुम्हाला. ओके, तर आता आपण काय करूया? तर ऍडिशन शिकूया. ऍड कशी करायची. ओके, ऍड कसं करायचं ते शिकूया. हो. तुमचं झालेलं असेल तरी आपण डिटेलमध्ये कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपण काय करणार आहोत बघणार. तुम्हाला सांगितलं 3 upon 4 प्लस 1 upon 4. सर आधी डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचे. सेम आहेत की रे? इथे काय सांगा? डिनॉमिनेटर सेम 4 upon 4 इंटिजर आहे. सर 1 इंटिजर. 4 upon 4 means 1 integer. 1. म्हणजे काय झालं सांगा? केक होता, त्याचे 4 भाग केले, एक तुम्हाला दिला आणि एक फ्रेंडला दिला. 3 भाग तुम्हाला दिले, एक भाग तुम्हाला दुसऱ्याला दिला. मग टोटल मिळून किती आलं सांगा? त्याचा 1 झाला. क्लिअर? आणि एक सिंपल मी घेतो आधी. किती आहे ना?
11/12. तर हा प्रॉपर फ्रॅक्शन आहे. तर 6.7. Eight upon 8 upon 50. एकदम म्हणजे मी पाचवीतलं घेतोय बघा, आपण पण पुढचं बघणार आहोत. ओके, तर आता मी काय देतोय, दुसरं देतोय बघा एक काहीतरी. Sir, 6/12. 2 upon. Sir, 2 upon 2. Sir, 2/6. 1/2. Sir, 1/2. याला आपण काय म्हणतो सांगा, रेड्यूस फॉर्म म्हणतो. याला काय म्हणतो, Reduce form. लक्षात आहे ना. म्हणजे आपण जर कुठे जर त्याला भाग जात असेल, म्हणजे एखादा कॉमन फॅक्टर असेल ना, तर तो बाहेर काढायचा. इथे बघा 6 1 जा 6, 6 2 जा 6. लक्षात आहे ना, याला आपण रेड्यूस फॉर्म म्हणतो. ओके, आता मी तुम्हाला असं सांगितलं तर काय होणार सांगा. सर 4/12. 4/12. सर म्हणजे 2/6. 1/3. 1/3. ओके, कोणाला समजलं नाही तर बोला हा, नाहीतर मी समजतो म्हणतो आणि पुढे जाणार आहे. ओके, हा ओके. Five upon 13. 5/13. Sir, 5/13. 40. ओके, 5/13. 13. ओके, बरोबर आहे. Sir, 4/12 म्हणजे 1/3. 1/3. One integer. Sir, 4/1. 1 येणार. ओके, हो तरी सर. तुम्हाला जमतंय. आता मी काय करतो बघा, समजा मला काय करायचंय, 1/3 प्लस 1/2 करायचंय. आता इथे काय बघायचं, मगाशी काय बघितलं 3 आपण, multiply by 2 करायचं. 2 मिनिट. इथे जर बघितलं तर दोघांचे डिनॉमिनेटर काय होते सांगा, सेम होते. ओके, पण इथे जर आपण बघितलं तर दोघांचे डिनॉमिनेटर डिफरंट आहे. मग दोघांच्या टेबलमध्ये असलेला एखादा नंबर बघायचा. सर 3 multiply by 2 आणि 2 multiply by 3. का ते लक्षात आलं, कारण दोघांच्या टेबलमध्ये 6 नंबर आहे. हो सर. आणि सर छोट्यात छोटा नंबर घ्यायचा असतो. छोटा नंबर घ्यायचा. ओके, मग मी काय करणार सांगा, याला 3 ने मल्टिप्लाय करणार आणि 3 वरच्याला to पण the 6 आणि 2 to the 6. आणि याला काय करणार सांगा, 2 नी 3 नी. सर म्हणा 3. ओके, म्हणजे सर आपल्याला काय 2 मिळेल सांगा, upon 3/6 आणि मग 2/6. सर 5/6 उत्तर येतं. 5/6. क्लिअर. हो सर. ओके, हो सर. आपण अनेक बघणार. एकदा छोटी उदाहरण घेऊया आणि आपण सगळं परफेक्ट करूया. सर 4 multiply by 3 आणि 3 multiply by 4. ओके, आता बघा, आपण जर बघितलं 4 च्या टेबल मधलं 8 याला 3 च्या 3/12 टेबल आणि मध्ये नाही सर नाहीये. मग आपण काय करणार, याला 3 ने मल्टिप्लाय करणार. याला 3 ने केलं तर न्यूमरेटरला पण 3 ने करणार. याला काय 7/12. करणार, 4 ने, याला पण 4 ने. 7/12. 7/12. 4/12 म्हणजे काय आलं सांगा. 7/12. ओके, ओके. आता मी तुम्हाला असं दिलं तर काय करणार, सर 3 multiply by 4 आणि 4 multiply by 3. सर 1/12. म्हणजे काय आलं सांगा, पाय मायनस 3. दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे तर लिहू शकतो असं, 1/12. क्लिअर समजतं. हो सर. काही डाऊट आहे. नाही सर. ओके, नाही सर. चला आपण अनेक काय बघणार सांगा, हे तुम्हाला समजलं. म्हणजे डिनॉमिनेटर आपल्याला काय करायचे आहे, सेम करायचे. आपण 2 आणि बघूया तो थोडीशी वेगळी घेतो. सर जेव्हा आपल्याला डिव्हिजन करायला सांगतात तेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करायचं बघूया. आणि पण त्याच्यात प्रोसेस नंबर असतो त्याला उलट करायचं. ओके, याचं सांगा.
प्रोसिफोकल करायला. सर 7 मल्टिप्लाय बाय 3 आणि 3 मल्टिप्लाय बाय 7. ओके. अरे कुणाला समजत नाही त्यांनी बोला, नाहीतर मी समजतो म्हणतो आणि पुढे जातो. 3 1 7 3 21. बरोबर आहे? सर 10/21. ओके. सर 6 मल्टिप्लाय बाय 2 करायचं आणि दुसरा नंबर एकाच नंबरला करायचं सर. 1 multiplied by 2 is equal to 12 plus 1/12 होतं 3/12. सर आपण जर दुसऱ्या नंबरला केलं नाही तरी चालतं. 12. काय म्हणतो? सर आपण तुम्ही जे मल्टिप्लाय केलं 9 ने ते नाही केलं तरी चालतं. नाही केलं तरी चालतं, पण मी तुम्हाला समजावं म्हणून करतो, कारण त्याला 1 ने मल्टिप्लाय करतोय आपण ऍक्च्युली. नाही केलं तरी चालेल, Okay, काय sir. प्रॉब्लेम नाही. ओके, ओके सर. चालेल. नंतर नेक्स्ट बघा. सर 4 मल्टिप्लाय बाय 9. Sir, 4 4 36. 4 multiply by 9 4 सर 36 and 36 1 answer होणार 9/36 plus 1/36. तर 10/36. त्याचा लोएस्ट फॉर्म 10/36 मी कसं लिहू शकतो रेड्यूस फॉर्म मध्ये? तर 5/16 सर 90 होऊ शकतं. 5/16 18 बरोबर. 5 2 जा आणि 18 2 जा, म्हणजे काय महिना सांगा? हे माहित आहे ना सगळ्यांना रेड्यूस फॉर्म? ओके, चालेल. चला आपण पुढचं बघूया. आता मी तुम्हाला सांगितलं, समजा ऍड करा म्हणून सांगितलं, तर काय करणार तुम्ही? सर मॅम सर आधी आपली साधी 2 multiply by 3 1 multiply हा जो by मिक्स आहे ना, तो मिक्स आहे, तो काय सर करायचा? 13/2 सर तो प्लस मिक्स 1/3. काय तो तसाच राहील इजी. ओके, सर 2 मल्टिप्लाय बाय 3 करायचं आता. तर 2 आणि into 3 मल्टिप्लाय बाय 2. 13 into 3 is 39/6 आणि 2/6. 41/6. सर 39/6 आणि 2/6. सर बरोबर आहे? 41/6. बरोबर आहे. हो सर. ओके, आणि एक करा बघूया तुम्ही. आता बोलू नका, करा आणि आन्सर सांगा. समजा आपण घेऊया बोलू नका, करा हे. दोघांचं आधी काय करायचं, इम्प्रॉपर मध्ये आणायचं. सर 2/2/35. 2/2/2/35 एक आन्सर झाला. आणि कोणाचं वेगळं आहे? टू 222/35. 35. ओके, आणि ऑप्शन नंबर 3 दोनच ऑप्शन 222. सर ती 22 222 घेतलं ना मी. आणि इथे नाही सांगितलं आहे ते द्या. एमसीक्यू साठी 4 ऑप्शन लागतात, दोनच ऑप्शन दिले तुम्ही. आणि कोणाचं वेगळं आलंय? सर 1 मिनिट थांबा. हा, इथे तुम्हाला मल्टिप्लिकेशन चांगलं यायला पाहिजे बघा.
222/35 चा लोएस्ट फॉर्म नाही काय आहे. ते सर फायनल आन्सर 222/35 येणार. त्याचा लोएस्ट फॉर्म नाही तुम्ही आहे. जे काढले ना त्याच्या वेगळ्या पद्धतीने मी काढतो काय बघा. इथे मला 5 इंटिजर आहे आणि 1 इंटिजर आहे, बरोबर आहे ना. मी काय करतो 5 + 1 प्लस राहिलेले टर्म आहेत ना, मी काय करतो ऍड करतो. याचा आन्सर 6 झालं. प्लस याचं किती होतं बघा 35. 12/35 होणार. हे कसं आलं ते मी सांगू काय जमणार तुम्हाला हे. सर कळलं. हा, याला मी 7 ने मल्टिप्लाय केलं, याला 5 ने मल्टिप्लाय केलं. 7 + 5 किती आलं 12 झालं अपॉन 35. ओके, आता मी काय करणार सांगा. याचा डिनॉमिनेटर 1 आहे, याचा 35, याला 35 ने मल्टिप्लाय करणार. किती आलं मॅम बरोबर आहे. तुम्ही परत रिपीट करा. सांगतो मी 21 अपॉन 35 आणि प्लस 12 अपॉन 35. तुम्ही ज्या मेथडने केलं ना त्याच्यापेक्षा मी थोडीशी वेगळी वापरली. मी सांगतो परत. आन्सर आहे ते एवढं आहे तुम्हाला. हे बोलते आन्सर हे बरोबर आहे. मी काय केलं बघा, इथे काय केलं सांगा. मी पहिल्यांदा काय केलं, जो इंटिजर होते ना पूर्ण नंबर ते मी ऍड केले. ओके, नंतर मी काय केलं, इथे जे फ्रॅक्शन पार्ट होता त्याचा 1/5 आणि 1/7 ते सेपरेट घेतले आणि ते ऍड केले. आता त्याचं ऍडिशन माझं किती आलं सांगा 12. हे समजलं ना. याला 7 ने मल्टिप्लाय करणार, याला 5 ने मल्टिप्लाय करणार. 7 + 5 काय होणार 12 होणार आणि 35 होणार. आता हे दोन्ही ऍड करायचे, पण त्याचे परत डिनॉमिनेटर मी सेम केलं, म्हणजे थोडंसं इझी झालं. आता तुम्हाला काय करावं लागलं असतं, प्रॉपर मधलं काय करायचं, इम्प्रॉपर मधलं काय करायचं, मिक्स मधलं आहे ते इम्प्रॉपर मध्ये करा. 5 × 5 = 25 × 1 + 1 26. त्याला 7 ने मल्टिप्लाय करा. इथे 7 + 1 + 1 8. 8 ला 5 ने मल्टिप्लाय करा, त्याला ऍड करा. त्याच्यापेक्षा मी असं केलं. कुठली मेथड सोपी वाटेल तुम्हाला. काय तुमची हा, तुम्ही केली ती. ओके, ती समजली कशी केली ती. कोणीतरी विचारलेलं परत एक्सप्लेन करा. समजलं का परत एक्सप्लेन करू मी. सर परत एक्सप्लेन करा. मी काय करतो दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये परत एक्सप्लेन करतो. दुसरा प्रॉब्लेम घेऊया आपण, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. समजा तुम्हाला असा एखादा प्रॉब्लेम दिलाय, एकदम सिंपल घेतो मी. प्लस समजा 2/1 समजा 3 घेऊया. ओके, हा, ह्याच्यामध्ये बघा हे काय सांगा टोटल नंबर इंटिजर आहे. मग मी 3 + 2 एवढं समजलं सगळ्यांना. हो. ओके, प्लस करतो आणि जो राहिलेला फ्रॅक्शन भाग आहे ना तो ऍड करतो. हे तुम्हाला येतं का नाही येत. सर ही मेथड 2 आहे ना. हा, मेथड 2 आहे. ओके, याच्यामध्ये काय करणार, याची ऍड करायचं. 3 × 1 = 3, 5 × 1 = 5, 5 × 3 = 8. हे करू का मी, समजेल तुम्हाला. करा. तर मला याचा आन्सर 83/15 भेटलं. बघूया याचं किती मिळालं सांगा. इथे 3 + 8/15. ओके, म्हणजे किती आलं 11/15. एवढं समजलं. हो सर. ओके, आता मी काय करणार सांगा, याचा डिनॉमिनेटर 1 आहे, याचा डिनॉमिनेटर 15 करणार. 15 5 चा करणार. 5 × 15 1 × 15. 15 5 चा येतं कोणाला का नाहीये. येतो सर. 15 Sir, 15 5 = 75. 75. प्लस 11/15 किती होणार. सर 86/15. समजलं. हा सर. हो सर. हा, समद्या ना. हा, अजून परत एकदा सांगू काय समजलंय. समजलं. समजलं. ओके, आणि एक देतो मी. सर मला तुम्ही ते नेक्स्ट फ्रॅक्चरला प्रॉपर कसं करता ते दाखवाल का परत. ते दाखवू. इथे बघ 4 × 3 = किती झालं सर 12. 12. म्हणजे मिक्सला इम्प्रॉपर ना. 4 × 3 = 12 झालं. प्लस 1 किती आलंय 13. 13/3.
4 3 जा 12 प्लस 1 किती आले 13/4. समजलं? हा. ओके. दोन्ही प्रकारे सोडवलं तरी सेम येणार आज. सर 91/12. 91/12. ओके. आणि कोणाचा आन्सर 26/3. किती 26/3. 26/3. ओके. तिने हे केलं स्मॉल रेड्यूस फॉर्म मध्ये केलं. तेच आहे बहुतेक ना? नाही नाही रेड्यूस फॉर्म मध्ये 91/12. 91/12 सांगितलंय कोणीतरी. चला मी स्टार्ट करतो. 4 + 3 ओके प्लस 1/3 प्लस 1/4 म्हणजे काय आलं सांगा 7 तर 4 + 3 = 7. 3 ने तर मला 151/12 भेटला. बघूया की 4 + 3/12 म्हणजे काय आलं सांगा 7 + 7/12. मग याचा आता डिनॉमिनेटर 1 आहे. मग मी काय करणार 7 × 12 1 × 12 प्लस 7/12 किती होणार 84/12 प्लस 7/12 म्हणजे किती आलं सांगा सर माझं 7/12. 91/12. काय आलं 91/12. 90. हे कोणाचं तरी चुकलंय बघा 3 ने भाग जातो नाही झालं 91 हा प्राईम नंबर आहे ना का नाही आहे नाही सर प्राईम नंबर आहे. हा तर प्राईम नंबर 91. 91 प्राईम नंबर आहे की रे प्राईम नंबर असेल तर त्याला नाही जाणार भाग तर अजून एक एक्झाम्पल द्या ना. अनेक देऊ ओके हे समजलं सगळ्यांना नक्की हॅलो सर परत हो, सांगा. सर. कुठलं समजलं नाही सांग याच्यातलं मला तर 91 प्राईम नंबर नाहीये. प्राईम नंबर नाही आहे 91 नाही 97 आहे ते 91 to 100 फक्त 97 एक प्राईम आहे बाकी सगळे प्राईम नंबर नाही आहेत. नाहीये याला जातो ओके पण याला 3 ने भाग कुठल्याने भाग जातो का मॅम 7 हा? सर 17 नी 7 नी जातो 7 नी 91 जातो. पण याला 12 ला जातो का सर दोघं नाही सर हो दोघं तर असं तर राहायला पाहिजे दोघं नाहीये. नाही होत 91 प्राईम नंबर आहे बरोबर आहे 91 ला 17 ने जातो बरोबर तो प्राईम नंबर नाहीये ओके पण आन्सर एवढंच ठेवा मग हे नाही येणार हे कोणी हा सांगितलं हे की नाही आन्सर हेच होईल का म्हणजे वेगळं तर नाही. ओके ओके कुणाला समजलं नाही म्हणून सांगत होतं काय समजलं नाही याच्यातलं कोण बोलत होतं ना मगाशी हॅलो एक्सक्यूज मी सर. ना समजलंय का नाही समजलं तर मला फक्त एकच डाऊट आहे की हा सर जेव्हा आपण जे ऍडिशन करतो हा जेव्हा आपलं ऍडिशन होतं तेव्हा आपल्याला ते नंतर तो इंटिजरचं ऍडिशन झाले असतं त्याने मल्टिप्लाय करायचं असतं का कुठलं म्हणतो कुठल्या स्टेपला सांग ही स्टेप तर जेव्हा फ्रॅक्शनचं ऍडिशन होतं आणि इंटिजरचं ऍडिशन होतं तेव्हा हा. आपल्याला काय करायचं असतं नंतर हे इंटिजरचं ऍडिशन केलं मी आणि राहिला कुठला सांग हा आणि हा राहिला त्याचं ऍडिशन करायचं त्याचं हा, सेपरेट सर. ऍडिशन त्यानंतर काय करणार आपण काय ते त्यानंतर आपण इम्प्रॉपर करायला काय करणार इम्प्रॉपर करायचं नाही इम्प्रॉपर करायची वेगळी मेथड आहे ही मेथडने जाणार ना तर या मेथडने तुला मी सांगतो दुसरी मेथड सांगतो इथे 13/3 13/4 आलंय ना 13/3 प्लस 13/4 हे तू काय केलं का मिक्स होतं ते इम्प्रॉपर केलं अशा प्रकारे पण सोडू शकतो याला काय करणार का 4 ने मल्टिप्लाय करणार इथे 4 ने मल्टिप्लाय करणार याला 3 ने मल्टिप्लाय करणार याला 3 ने मल्टिप्लाय करणार याचा आन्सर किती येतं 50 येतं आणि याचं किती येतं 39 39 आणि खाली किती तर हे येतं म्हणजे याचा आन्सर केलं तर किती होतं 91च येतं दोन्ही प्रकारे करू शकता तुम्ही ओके तसं पण आपण करू शकतो म्हणजे असं पण करू शकतो तू मगाशी विचारलं म्हणून मी तुला सांगितलंय पण मी या मेथडने गेलेलं मला तेव्हा ही इझी पडते आणि तेव्हा अशी पण इझी पडते ओके तुम्ही दाखवली ती इझी होती आता ओके ही पण इझी आहे तशी ही पण जर मोठे नंबर असतील नसतील ना तर ही पण इझी वाटणार आणि मोठे नंबर असतील तर ही इझी वाटणार
छोटे नंबर असतात ना डिनॉमिनेटरला तेव्हा ही इझी वाटणार. ओके, तर आणि एक घेऊया आपण. आणि एक घेऊया का? हो सर. ओके. आता मी काय वापरलंय सांगा? सबट्रॅक्शन वापरलं. कुठल्याही मेथडने करा तुम्ही, दोन्ही पैकी कुठल्याही करा. जमेल का? स्टार्ट करू मी? सर एक मिनिट. 22/12. 22/12. याचा मी रेड्यूस पण करू शकतो की 22/12 आलं असेल तर. आणि कोणाचं वेगळं आलंय? सर 47/12. 47/12. चला मी स्टार्ट करतो. मी काय करतो? सर एक मिनिट. सर एकच मिनिट. ओके. सर नाही सर, माझा आन्सर 24/12 आहे. सर 35/12. 24/12. 24/12. सर माझं 35/12. लिहिलं मी 28/12. सर 12/1. 28/12. ओके. सर 12/1. किती? 12/1. 20 सर 12/1. 12/1. ओके. चला मी स्टार्ट करतो. 3 आता -1 करणार, प्लस नाही करणार. आणि हे पण काय करणार सांगा? 1/3 - 1/4 करणार. 3/2 म्हणजे काय झालं सांगा? काय झालं? 2 झालं. ओके. प्लस आपण काय करणार सांगा? 4 ह्याचं जर डिनॉमिनेटर सेम केलं तर आपण मगाशी बघितलेलं 1 × 4 3 सर × 4. 25/12. बघूया की बघूया. म्हणजे काय झालं सांगा? 2 प्लस सर 25/12 येतं. बघूया की 1/12 मिळाला. आन्सर किती येतं? 25/12. बरोबर आहे. आपण या 24/12 भेटलेलं. ओके. इथे काय होतं? याला जर 4 ने डिवाइड केलं, मल्टिप्लाय केलं तर 40 झालं आणि इथे 15 झालं. डिवायडेड बाय 12 येणार. या मेथडने केली तरी आन्सर सेम येतो, या मेथडने केले तरी सेम येतो. ओके. एकाचं पण बरोबर नव्हतं बघा, सगळ्यांचं चुकलेलं. सर मी शेवटी सांगितलं. काय सांगितलेलं? ओके. तुम्ही केल्यावर सांगितलं असणार, हे केल्यावर सांगितलं असणार. ओके. चला मग समजलं तुम्हाला हे? हो सर. तर उद्या आपण याच्यावर आणि घेऊया. ओके. ओके. वाटलं इझी? हो सर. मॅथ्स खूप हो, खूप सर. खूप 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 सोपं आहे सर. ओके. ओके. तुम्ही सगळ्या मित्रांना सांगितलं तुमच्या? हो सर. ओके. चला मग थांबूया आपण.